आता तिथं एक बॅरिकेड लावता आलं नाही का? बॅरिकेड लावलं गेलं असतं तर आमचा माणूस इथं करता माणूस इथं वाचला असता. आणि मग तिथं बोलत असताना त्यांचं 2-3 मागण्या होत्या. एक महत्त्वाची मागणी होती, इथं नेते आले म्हणजे ज्या नगराध्यक्ष आपल्या महापौर आहेत त्या आल्या आणि त्यांनी तिथं शब्द दिला 10 लाख रुपयाचा. आणि कुठंतरी असं जाणवतं हे सामान्य लोकांचा नेत्यांवरचा विश्वास हा उडालेला आहे. त्यामुळे त्यांचं मत आलं की कुठेतरी आम्हाला लिखित द्या, नाही तर पैसे लवकरात लवकर द्या. अतिशय सामान्य परिवार आणि पूर्ण घर तिथं बघत आहेत. त्यांचा चिरंजीव जो आहे अस्लम भाऊचा, त्यांना शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं अशी सुद्धा इथे असणाऱ्या परिवाराकडनं मागणी केली. आणि जे लोक जबाबदार आहेत त्याच्यावर कडकच्या कडक कारवाई तिथे केली पाहिजे. 4 लोकांवर कारवाई केली असं आम्हाला कळतं, पण हा जो प्रभाग बघितला तर तो खूप मोठा आहे. किती अधिकारी पाहिजे होते, नाहीतर किती अधिकाऱ्यांची जरूरत आहे आणि किती दिले गेले होते याचाही कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. आणि साध्या छोट्या अधिकाऱ्यांवर ढकलून मोकळं जर मोठे अधिकारी होत असतील हे योग्य नाही. त्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे. वर्षभरात आपण बघितलं तर फक्त पावसाळा येण्या अगोदर मॅनहोलला जाळी लावणं, नीट करणं, त्याच्याचबरोबर गटर साफ करणं याच्यासाठी 250 कोटी रुपये खर्च इथं महानगरपालिका या मुंबईमध्ये करत असते. आता 250 कोटी रुपये तुम्ही खर्च करत असाल तरी सुद्धा जाळ्या नीट लावल्या जात नसतील, योग्य वेळेस लावल्या जात नसेल. कारण आपल्या सगळ्यांना माहिती जूनमध्ये पाऊस येतो, तर खरं तर मे महिन्यामध्येच सगळं काम व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवी ते झालं नाही. अजूनपर्यंत काम जर चालू असेल तर हे अयोग्य आहे. आणि असा शब्द मुंबईकरांना दिला गेला होता की 100% मॅनहोलला आम्ही जाळ्या लावू, पण आतापर्यंत जाळ्या का लावल्या नाही? दरवर्षी 6 ते 7 लोक मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे पूर्णपणे जबाबदार जर कोण असेल तर हे इथं असणारं सरकार, जे महानगरपालिकेमध्ये सत्ता ज्यांची आहे ते जबाबदार आहे. आणि दुर्दैवाचं इथं सामान्य लोक मॅनहोलमध्ये पडतायत, लहान मुलांच्या अंगावर झाडं पडतायत, ते मृत्युमुखी पडतायत. आणि या शहराचे भाजपचे अध्यक्ष साटम भाऊ हे अधिवेशनात येऊन थट्टा करतायत, मस्करी करतायत की आधी झाड मग आता मॅनहोल, बघा आम्ही काय करायचं, आणि त्याच्यावर ते हसतायत. म्हणजे इतकं निर्लज्ज हे सरकार झालेलं आहे. गरिबाचं कुठेही ह्यांना काही पडलं नाही असं आमचं ठाम मत आहे. आयुक्तांचा राजीनामा घ्यावा असं उपमहापौर म्हणतात, तर महापौर आयुक्तांची पाठराखण करतात, म्हणजे त्याच्यातही राजकारण पाहायला मिळतं. हे बघा, माझं मत आहे की तुम्हाला निधी मिळावं म्हणून तुम्ही पाठराखण जर आयुक्तांची करत असाल तर योग्य नाही. आयुक्त लेवलला कुठेतरी जबाबदार धरलंच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर डायरेक्ट आयुक्त लेवल तर आहेच, पण त्याच्या खाली जे सुद्धा ज्या काही लोक जबाबदार आहेत त्यांना सुद्धा आपण जबाबदार धरलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि मग भिडे मॅडम चांगलं काम करतायत नाही करत हे आम्हाला तरी सांगतायत. तर अन्सारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर रोहित पवार बोलत होते. दरम्यान साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती देखील हाती लागलेली आहे. मॅनहोलच्या कामाबाबत